किती गाड्या आणल्या, बुलेट किती आणल्यात, फोर व्हीलर किती आणल्यात, हे लोकांना एक जाणून घेण्याची इच्छा आहे. मी पंजाबमधून 5 ऑल्टो कार आणले, 1 ट्रॅक्टर आणला, 2 बुलेट, TVS गाड्या 2, स्प्लेंडर गाडी एक म्हैस आणली. तू पहिलवान नाही, तू असंच आहे, तू तसाच आहे म्हणून जराच थोडंसं पहिलवान होऊच शकत नाही म्हणायचे. मला ते शब्द आठवतं. आणि आता आईवडील तेव्हा मला कळत होतं की ही मला डिवचण्याचा प्रयत्न करतात फक्त. असं जास्त काय नाही की सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरच होतं त्यांचं. असं काय नाही, वडिलांचं म्हणा, आईचं म्हणा, आमच्या वस्तादांचं म्हणा. माझे प्रेतपाल संघ 5 कुस्ती झाली आणि पहिल्या कुस्तीतच त्यानं माझ्या संग भांडणं केली की मी त्याचा हात काढला. ती काय एक डाव आहे, मी काय असं काय मुद्दा म्हणून काढला नाही की असं काय आपण त्याला लागावं म्हणून काढलेलं नाही. आता ते पूर्ण पब्लिकला माहीत आहे, आपल्या महाराष्ट्रात माहीत आहे, पंजाबमध्ये माहीत आहे की ती मी एक डाव केलेला, कारण की मी ते डाव करून हादी राणीला पाडलेला आहे. नमस्कार मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. गेले काही दिवस आपण कोल्हापूरमध्ये अनेक असे तालमीवर व्हिडिओज बनवत आहोत, वस्तादांची मुलाखत घेत आहोत, त्याच पद्धतीनं काही मल्लांचे पैलवानांची मुलाखत घेत आहोत. तर बऱ्याच जणांची मागणी होती की सिकंदर शेख यांची पण मुलाखत घ्या, कारण की आज कोल्हापूरमध्ये परिणामी भारतामध्ये असे काही गंगावेशचे तारे आहेत, हिरे आहेत की जे की गंगावेशचा परिणामी कोल्हापूरचा पूर्ण देशभर नावलौकिक केलेले आहेत. अशाच एका पैलवानांशी आज आपण आलेलो आहोत, त्यांची मुलाखत घेत आहोत, सिकंदर भाऊ. तर पैलवान सिकंदर यांच्याकडनं बरंच काही आपण जाणून घेणार आहोत, तालमीविषयी आणि त्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी. मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण वेळ दिला त्याबद्दल आभारी आहोत. बऱ्याच लोकांचे अनेक असे प्रश्न आहेत, तर तुमच्या सुरुवातीपासून आपण बालपणापासून जाणून घ्यायची बरेच जणांची इच्छा आहे. आम्हाला माहीतच आहे तुमचा परिचय बऱ्यापैकी. तर आणि आपलं बालपण कुठं झालेलं आहे, मूळचं आपण कोणत्या गावचे हे थोडक्यात सांगावं. मी सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्याचं मोहोळच गाव माझं. तिथं फाटे तालीम म्हणून मी सुरुवात फाटे तालीममधून केली. माझं बालपण फाटे तालीममध्येच गेलं आणि सुरुवात बी माझी मोहोळमध्ये आमच्या गावातच झाली. परत तिथून जरासं 10वी 11वी पतूर तिथंच होतो. 10वी 11वी नंतर गंगावेश. तर पैलवान मला सांगा, आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय, म्हणजे परिवारामध्ये कोण कोण असतात, काय त्यांचं काय करतात, म्हणजे थोडंफार जाणून घेण्याची आमची पण इच्छा आहे, बरेच आपल्या प्रेक्षकांची पण इच्छा आहे, त्याबद्दल सांगा. आमच्या घरात 4 जण आहे आम्ही. माझा एक मोठा भाऊ आहे, आई वडील आणि मी, आम्ही 4 घरात आहे. मोठा भाऊ तालमीतच होता, इथं माझ्याविषयी गंगावेशलाच होता, थोडा दिवस राहिला, परत गावाकडे गेला, परत त्याचं काहीतरी बिझनेस चालू झालं. आणि वडील पहिल्यापासूनच हमाली धंदा करायचे आडतीत, ते आता बंद केलेलं आहे. जरा त्यांच्या बी जेव्हाला थोडंसं फार तब्येत त्यांची ठीक नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी बंद केलं आहे. पैलवान मला सांगा, आता तुम्ही बोललायच यातनं की पैलवान पण भाऊ पण पैलवान क्षेत्रामध्ये आहेत, तर मला सांगा एकंदरीत तुम्ही कितव्या वर्षी पैलवान क्षेत्रात आलेला आहे आणि कौटुंबिक अशी पार्श्वभूमी आहे का पैलवानमध्ये? वडील असो, आता भाऊ तर सांगितलं, किंवा चुलता अन्य कोणी आहे का, कोणाकडनं प्रेरणा मिळाली की बाबा आपण ह्या क्षेत्रामध्ये करिअर करावं? तसं मला तर आमच्या घरात सगळेच पैलवान आहेत. 9 चुलते आहेत मला, 9 चुलते पैलवान होते. वडील खूप चांगले पैलवान होते आमचे, आणि आमच्या आजोबा असे म्हणजे पारंपरिक चालत आले पहिल्यापासून. घरात पैलवान की पहिल्यापासून आमच्या चालत आलेले. मला सांगा, कोल्हापूरमध्ये गंगावेश तालमीमध्ये कितव्या वर्षी, म्हणजे इसवी सन कितीला आलात आपण? माझ्या वयाच्या 16-17 वयात आलो मी, आणि आज 4-5 वर्ष झाले मला येऊन. बरोबर, एवढं कमी कालावधीमध्ये पण यश संपादन केलात का आपण तिथं पण, आणि सराव चालू होतात चांगल्या पद्धतीनं? माझ्या गावात बी आमचे वस्ताद चंद्रकांत काळे, बाळू चौरे ही आमचे वडील स्वतः मला त्यांच्या संग लढत करून मला त्यांनी तयार केला होता, कारण तिथे बी सराव माझा चांगल्या पद्धतीने चालू होता. तिथं परत तिथं माझ्या संग खेळायला कोण पोरं नव्हती तिथं खेळायला, म्हणून मला तिथं आणून सोडलं. एकंदरीत पैलवानच्या कौटुंबिकाबद्दल आपण माहिती पण घेतलेली आहे. आता तालमीकडे वळूया आपण की विषयाला. तर पैलवान, बरेच जणांचा एवढा प्रश्न आहे की सिकंदर शेख हे कुस्तीमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. आज देशामध्ये जेवढे टॉप लेवलचे पैलवान आहेत
त्यामध्ये सिकंदर शेख यांचं पण नाव घेतलं जाते आणि परिणामी ते आमच्यासाठी पण गर्वाची गोष्ट आहे की ते भारतीय सेनेमध्ये आहेत. आणि त्याच पद्धतीनं कुस्ती क्षेत्रामध्ये आज कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा देशामध्ये नव्हे तर जगामध्ये नाव गेलेलं आहे. खरोखर त्याबद्दल त्यांचं कौतुकच आहे. मला सांगा पहिलवान, तुमचं एकंदरीत आहाराबद्दल बरेच लोक विचारतात. आहार काय असते, डाएट काय असते? डाईट काय आता सगळ्यांचं जे असतंय तेच आमचं डाईट असते, फक्त थोडंसं चेंजेस असते त्यात. तूप म्हणा, दही, दूध, लोणी ही जरा थोडं चेंजेस आमचं असते. जास्त करून आमच्या डाईटमध्ये तूप जास्त करून वापरतात. थंडाई असते बदामची किंवा लस्सी, ही जरा थोडं चेंजेस आहे, दुसरं काही नाही. नाही, बऱ्याच जणांचा, सर्वसामान्य लोकांचा प्रश्न असतो की पैलवानाचा खुराक म्हणजे खूप मोठा असतो, म्हणजे जास्त असतो, खर्चिक असतो आणि पैलवान हे जास्त खातात, असं काय आहे काय? तसं काय नाही. पहलवान असं सगळ्यांना वाटतेच ते. आता मला बी खूप जणांनी प्रश्न विचारला ही की पहलवान जास्त खातात का, असं काय असतं? तसं काही नाही आहे. पहलवान जास्त करून लय आपलं दुसऱ्या बाहेरच्या लोकांपेक्षा तर कमीच खातो. 1-2 चपाती म्हणा डाईट ह्याचं ते एवढंच असतं, दुसरं काय नाही. फक्त त्याच्या डाईटवर काय असतं, फळं म्हणा, दूध, ही ह्यांच्यावर जास्त त्यांचा दबाव असतो. एकंदरीत आहाराबद्दल काय जे आपण नॉर्मली खातोय तेच असते, पण थोडंफार त्यांचं म्हणजे चांगल्या पद्धतीनं, पौष्टिक पद्धतीनं या ठिकाणी आहार घेतलं जातं पैलवानासाठी. त्यामध्ये अनेक गोष्टीचा समावेश आहेच. तर त्या व्यतिरिक्त वर्कआउट, बऱ्याच जणांचं प्रश्न पण आहे की सिकंदर भाऊ वर्कआउट कशा पद्धतीने करतात, खूप व्यायाम करतात आणि बऱ्याचदा मी तालमीत येतो त्यावेळेस ते खूप व्यस्त असतात. नक्कीच त्यांचं व्यायामावर, एकंदरीत तालमीवर खूप सराव असतं आहे. त्याबद्दल मग प्रेक्षकांना सांगा की कशा पद्धतीनं आपलं दिवसाचं वर्कआउट असतं आहे. सगळ्यात अगोदर तर माझं गावात असताना मी चंद्रकांत काळे ही आमचे असतात पहिले जुने गावातले, त्यांच्या पद्धतीने व्यायाम करायचो. ते सपाटी मारा लावायचे, जोर मारा लावायचे. पण इथं आल्यापासून जसं आमच्या वस्ताद विश्वासदादा हरगुले ज्या पद्धतीने व्यायाम घेतील त्या पद्धतीने आम्ही व्यायाम करतो. सकाळी उठल्यानंतर 4:30 वाजता रनिंगला जाणे. मग त्यांच्या पद्धतीने जे त्यांच्या मनातील काही व्यायाम घ्यायचा आहे, काय नाही घ्यायचं, किंवा लढत घ्यायची आहे, मॅटवर घ्यायची किंवा मातीत घ्यायची आहे किंवा ग्राउंडवर प्रॅक्टिस घ्यायची आहे, त्यांच्या मनात नसतं. म्हणजे प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं नियोजन असतं. वस्तादांचं प्रत्येक दिवसाचं वेगवेगळं नियोजन असतं की त्यांच्या पद्धतीने चालू लागतं सकाळी. आणि संध्याकाळी काय आम्हाला सांगून जातात ते सपाटी मारा, जोर मारा संध्याकाळी. बरं, मला पहिलवान सांगा, सपाट्या किती मारताय? सपाटी का जास्त नाही, 400-500 पत्र मारतोय. आणि जोर तेवढं मारतोय 1.5 तास 1.5 तास कंटिन्यू हात उचलता मारतो. मला सांगा, पैलवांना आधी काय त्यांच्या शारीरिक हालचालीमध्ये शरीर बळकट व्हावे असं काय या बैठका असो, जोर असो, सपाट्या असो आणि फळी ओढणे असो, त्याच्या व्यतिरिक्त काय काय व्यायाम असतो पैलवानसाठी? आता जे हे हाय व्यायाम, सपाटी, बैठक, फळी ओढणे म्हणा, लढत म्हणा, हेच शरीरासाठी चांगलं आहे, दुसरं काही नाही. आम्ही तर हे दुसरं कसं तर जिममध्ये म्हणा, ते कुठं जिम मारायची ही ती फक्त बॉडी बनवायसाठी झालं. आपले फक्त शरीर बळकट करण्यासाठी, ताकद येण्यासाठी अंगात, तरी आपलं व्यायाम. बरं, आता पहिलवान तुम्ही आणि माऊलींनी उत्तर भारतामध्ये कोल्हापूरचं, महाराष्ट्राचं नाव केलेलं आहे. पूर्ण त्या याच्यामध्ये एक धुमाकूळ गाजवलेलं आहे की कोल्हापूरचा पैलवान गंगावेशचा तालीम म्हणलं की यश हे आलंच. बऱ्याच मातब्बर अशा चांगल्या पैलवानांना तुम्ही पराभव चाकू घातलं, म्हणजे त्यांच्यावर यशस्वी झालात. त्याबद्दल मला सांगा की पैलवान क्षेत्रामध्ये, कुस्ती क्षेत्रामध्ये आपलं कोणकोणत्या पद्धतीनं यश संपादन केलेलं आहे? मी भरपूर ठिकाणी खेळलो. तसं मला तर पंजाबला खेळलो, हिमाचल, हरियाणात खेळलो, महाराष्ट्रात खेळलो, कर्नाटकमध्ये सगळीकडे खेळलो. म्हणजे सगळ्यांसंग माझ्या कुस्त्या झालेल्या आहेत बऱ्यापैकी. माझ्या काही कुस्त्या फेल पण गेलेल्या आहेत, काही कुस्त्या माझ्याकडे पण आलेल्या आहेत. ठीक आहे, पैलवान म्हणल्यानं हार जीत हे होत असते. शेवटी कसं आहे, प्रत्येकाच्या याच्यात ज्यावेळेस हार असतो, पराभव येतोय, त्याच्या 10 पटीनं माणसाला ऊर्जा मिळते पराभव झाल्यानंतर यशस्वी होण्यासाठी. हे बघा कसं असते, आपण ज्या वेळेस खेळायला जातो समोरचा पण आपल्याला खेळण्यासाठी येत असतो. हार जीत हे होत असते. तर पैलवान मला एकंदरीत सांगा, आपला जसापट्टी आणि आपली कुस्तीबद्दल थोडा अनुभव सांगा. जसापट्टी बरोबरची कुस्ती माझी 6 महिने अगोदरच जोडलेली होती. म्हणजे मी तो महाराष्ट्रात होतो तेव्हा माझी 6 महिने अगोदर कुस्ती ती जोडलेली होती. पण ते मला जोडलेली होती ती माहीत नव्हतं कुस्ती जोडलेली आहे माझी म्हणून. फक्त ते सचिन पुजारी अण्णा आहेत, त्यांनी जोडून ठेवलेली होती.
त्यांनी मला काय कुस्त्या तिथं जास्त मला सांगितलं नाही, जसापट्टी बरोबर कुस्ती जोडलेली आहे. मग तिथं गेल्यानंतर मला कळलं, तिथं गेल्यानंतर 8 दिवसात माझी कुस्ती होती. मग पहिल्यांदा माझी प्रीतपाल संघ कुस्ती झाली. मग असे 4-5 कुस्ती अगोदर झाल्या आणि परत 5-6वी कुस्ती जसापट्टी संघ झाली. महाराष्ट्रात त्या कुस्तीबद्दल खूप चर्चा झाली, कारण की जसापट्टी हा एक तिथलं पंजाबमधलाच नव्हं तर पूर्ण महाराष्ट्रात बी तो नाव आहे किंवा पूर्ण इंडियात त्याचं नाव आहे. जसापट्टी एक चांगला मातीतला पैलवान म्हणून त्याला ओळखलं जातं. प्रीतपाल ह्या पैलवानांसंदर्भात जे आपण कुस्ती खेळलेला आहे त्यांचा पण अनुभव या ठिकाणी सांगितलं तर बरं होईल. प्रीतपाल बरोबर माझ्या जसापट्टीपेक्षा माझ्या कुस्त्या प्रीतपाल बरोबर खूप जास्त झाल्या आणि त्या संख्याला मला बी चांगली उत्सुकता आली होती त्या संख्याला. कारण की पहिल्यांदा गेलो तेव्हा बी प्रीतपाल संघच खेळलो. दुसऱ्यांदा गेलो त्यानं मला पराभूत केलं. दुसऱ्यांदा मी त्या संघ खेळलो तेव्हा पराभूत केलं. परंतु तिथून मी 3 ते 4 महिन्यानंतर मी पंजाबला गेलो. ती पहिली कुस्ती प्रीतपाल संघ झाली. आणि प्रीतपाल संघ खेळताना असं काही जास्त नाही की प्रीतपाल आपल्याला जास्तच आहे हे ते आहे, फक्त तो एक लढव्या चांगला पैलवान आहे. प्रीतपाल एक खरोखरच पैलवान तिथला कमी दिवसात जास्त प्रगती केलेला पैलवान आहे. पण थोडासा युगो म्हणते ते थोडंसं त्याला नडते, दुसरं काय नाही. त्याच पद्धतीनं आणि कोणते असे भारतातील टॉप पैलवान आहेत त्यांच्यासोबत आपली लढत म्हणजे कुस्ती झालेली आहे? बरेच असे पैलवान आहेत माझ्या. आता हर्षद सदगीर म्हणा, भारतात म्हणा, जसा प्रीतपाल आहे, अजून अजय गुज्जर आहे, उमेश मथुरा आहे. असे बरेच पैलवान आहेत की मी आता नाव पण एवढे घेऊ शकत नाही. एवढं सगळ्या पैलवानांसंग मी खेळलेलो. तर आपल्या एक गंगावेसचा सेर पंजाबमध्ये हरियाणामध्ये जाऊन आपला कोल्हापूरचा डंका गाजवलेला आहे. अनेक जणांचे प्रश्न होते की हे लढत करते वेळेस सिकंदर भाऊनी किती गाड्या आणल्या, बुलेट किती आणल्यात, 4 व्हीलर किती आणल्यात, हे लोकांना एक जाणून घेण्याची इच्छा आहे. आणि त्याच पद्धतीनं काय काय पारितोषिक मिळालेलं आहे, गदा वगैरे जे काय त्याबद्दल पण सांगितलं तर बरं होईल. मी पंजाबमधून 5 ऑल्टो कार आणले, 1 ट्रॅक्टर आणला, 2 बुलेट, TVS गाड्या 2, स्प्लेंडर गाडी एक म्हैस आणली आणि गदा 2-3 गदा मिळाल्या तिकडं. आणि महाराष्ट्रात ते वेगळे, महाराष्ट्रात मिळाले ते वेगळे. आणि महाराष्ट्रात काहीतरी मला 35-36 गदा मिळालेले आहेत आणि 4-5 गाड्या मिळाल्या आहेत बुलेट. एकंदरीत हे सगळं बघितल्यानंतर आईवडिलांच्या चेहऱ्यावर काय हावभाव असतात, एक आनंद अश्रू असतात त्यांच्याबद्दल. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघून तुम्हाला काय वाटतंय? मला पहिल्यापासून मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमचे वडील एक म्हणायचे, मला खूप लहान होतो मी तेव्हाचे मला शब्द आठवतात की मला खूप मारायचे. मी मेहनत करत नव्हतो, जबरदस्तीने वडील करून घ्यायचे. मग मला एक शब्द बोलायचे की तू पैलवान नाही होणार, की कारण की मी मेहनत मारावी, व्यायाम करावा मी, म्हणून तू मला एकच शब्द बोलायचा, तू पैलवान होऊ शकत नाही. माझा मोठा भाऊ बी खूप छान कुस्ती करायचा आणि तो मला ऐकत नव्हता कधीच कुस्तीत ऐकायला नाही. मग त्यासून कुस्ती लावायची. मग माझी जरा अब्दा करायला लावायची आखाड्यात म्हणा. मग तिथं मग मला सारखं रडवायची, तू पैलवान नाही आहे, डिवचायची, तू पैलवान नाही, तू असंच आहे, तू तसाच आहे, म्हणून जरा थोडंसं पैलवान होऊच शकत नाही म्हणायची. मला ते शब्द आठवतं. आणि आता आईवडील तेव्हा मला कळत होतं की ही मला डिवचण्याचा प्रयत्न करतात फक्त, असं जास्त काय नाही की सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावरच होतं त्यांचं. असं काय नाही, वडिलांचं म्हणा, आईचं म्हणा, आमच्या वस्तादांचं म्हणा, चंद्रकांत काळे त्यांनी मला खरं म्हणजे त्यांनी पायाभराच काम केलं चंद्रकांत काळेनं. कारण की बांधकाम बांधायचं असेल तर पाया मजबूत पाहिजे. मी आता तालमीत आलो हे विश्वदादांनी मला पूर्णपणे घडवला, पण चंद्रकांत काळे वस्तादांनी पूर्णपणे पाया भरून माझा मजबूत करून इथं आणून सोडलेलं. बरोबर आहे जे की बाबा एक गुरु आणि शिष्याचं नातं खूप महत्त्वाचं असते. प्रत्येक शिष्याला घडवण्यामागं एक गुरुचं खूप मोठा पाठिंबा असते. तसंच त्यांचं वस्तादांचं आहे, मोहोळच्या वस्तादांचं. त्याच पद्धतीने गंगावेश तालीमचे वस्ताद विश्वासदादा हारकुले आहेत, ते पण चांगल्या पद्धतीने ह्यांचं सराव करून घेतात. एकंदरीत काय वाटते यश मिळाल्यानंतर बाबा आपले जे गुरु आहेत, वस्ताद आहेत, यांच्याबद्दल पण काय वाटते आपल्याला, भावना काय आहेत?
आज मग मी 10वी संपल्यानंतर ना मी तालमीत आलो इथं. 11वी माझी स्टार्ट झाली ती, तेव्हा मी तालमीत आलो. माझं वजन होतं 42 किलो 11वीत. तेव्हा मला असं इथं आल्यानंतर ना मला स्वतः इथंच मॅटवर प्रॅक्टिस घेत होते. तेव्हा मोठ्यांची प्रॅक्टिस चालू होती. माऊली होतं, बोंबाळे होतं, अजून बरेच होते, असे विजय गोटाळ होतं. मग असे 5-6 मी चांगलं ओळखत होतो त्यांना, ते मला ओळखत होते. बोलणं चालणं झालं आमचं सगळं. मग वस्तादांना मी बघितलं. मी पहिल्यांदा तिथं वस्तादांना बघितल्यावर म्हणलं मला तालमीत नाही राहायचं. का बरं असं? असं म्हणजे प्रॅक्टिस बघून भीती वाटायची. प्रॅक्टिस बघून मी अशी कधी प्रॅक्टिस बघितली नव्हती ना. पहिल्यांदा आलो तेव्हा इथं मी कधीच प्रॅक्टिस तशी बघितलेली नव्हती. आमच्या गावात तसं चालायचं, वस्ताद मातीत फक्त लढती घ्यायचे, कारण की गावातल्या तालमीत आमच्या मॅट नाही आहे. म्हणून इथं आल्यानंतर मॅटवर लढते बघितले, ती मला लयच वेगळं वाटलं. मी गावापासून इतकं लांब आलो आहे, असं झालं तसं. मी हळूहळू परत वस्तादांनी मला जवळ घेतला. माझ्याकडनं प्रॅक्टिस चांगली करून घ्यायला लागले. 1 वर्ष मी इथं चांगलं राहिलो होतं. परत 1 वर्ष माझी प्रॅक्टिस चांगली करून घेतल्यावर मी चांगली जोड तोडली. वजन चांगलं माझं 74 झालं परत. आणि परत मी कॉलेजसाठी मी 12वीत गावाकडे गेलो. आता पहिलवान सांगा मला, तुमचं शिक्षण काय चालू आहे आता? कॉलेज वगैरे चालू आहे का मुक्त विद्यापीठातनं वगैरे काय? मुक्त विद्यापीठातनं माझं 15वी चालू आहे. ग्रॅज्युएट चालू आहे माझं आता सध्याला. चांगली गोष्ट आहे. आणि त्यावेळेस 47 वजन होतं का तुम्ही तालमीत आलं? 42. आता किती आहे वजन? आता माझं 105-6 आहे वजन. म्हणजे मला सांगा त्यातलं दोन्हीचा अनुभव. सुरुवातीला तुम्ही सपाट्या ज्यावेळेस प्रथम तालमीत आलेलं त्यावेळेस सपाट्या आणि बैठका वगैरे किती काढायचं ना आता किती काढताय? दोन्हीतलं डिफरन्स? तेव्हा खूप मारायचो मी. माझी तेव्हा इथं तालमीत आलो तेव्हा मी नॉनस्टॉप 1000 सपाटी मारायचो. न थांबतो मी 1000 सपाटी मारायचो. तेव्हा बैठका मारत होतो मी, फक्त सपाटीवर जास्त जोर असायचा माझा. जोर माझा अर्धा पाऊण तासाचं, पण सपाटी जास्त मारायचो तेव्हा. रनिंग असायची माझी भरपूर. आता बऱ्याच जणांना माहीत असेल पण सिकंदर शेख हे भारतीय सैनिकामध्ये आहेत, तर भारतीय जवान आहेत. तर मला एकंदरीत त्याच्याबद्दल पण जाणून घ्यायला आवडेल की ज्या पद्धतीनं सर्वसामान्यांची भरती असते त्याच पद्धतीनं तुम्ही भरतीमध्ये हे उतरलात का, की बाबा एखाद्या खेळाडूंसाठी विशिष्ट असे राखीव जागा असतात सेनेमध्ये? खेळाडूंसाठी राखीव जागा असतात सेनेमध्ये. असं नाही की बाहेरची जे ओपन भरती देतात त्यात नाही. मी सिनियर नॅशनलला गोल्ड मेडल घेतलेलं आहे. आणि त्या मेडलवर माझं काम झालेलं आहे की स्पोर्टमधून BJ सेंटर पुणेला खडकी. आणि तिथं माझं पहिल्यांदा मेडल बसलं आपलं सिनियर नॅशनल. तेव्हा माझं भरती झालं. आणि परत मी सेनेमध्ये गेल्यानंतर मग अंडर-23ला मी मेडल दिलं त्यांना. बरं मला सांगा ते आता पोस्ट कशी आहे? कारण बऱ्याच वेळेस तुम्ही तालमीत दिसताय, म्हणजे ते ड्युटी वगैरे असं असतंय का काय? नाही, ड्युटी वगैरे असं काय नाही. स्पोर्टवालेशनला बाहेरच असं त्यांचं आमची स्पोर्ट्स कंपनी आहे पुण्यात. जे चांगला प्लेयर आहे त्याला बाहेर ठेवू शकतात, तसं काय विषय नाही. जे आपलं दुसरं काय नाही खालच्या वजनात आहेत त्यांना म्हणजे आत ठेवतात. म्हणजे आता माझ्यासंग तिथं खेळायलाच कोण नसल्यावर तिथं मला ठेवून काय करणार आहेत, म्हणून तिथं मला ठेवत नाहीत. कारण की दुसरा माझ्यासंग ओपनला खेळणारं कोण नाही आहे. भारतीय सेनेमध्ये कोणत्या पोस्टवर आहात आपण? हवालदारी पोस्टवर आहे मी सध्याला. बरं. मला सांगा भारतीय सेनेच्या माध्यमातून पण अनेक असे स्पोर्ट्स घेतले जातात. त्यांचा सैनिक जवान आपलं त्या क्रीडा क्षेत्रामध्ये सामील होत असतो. त्या द्वारे तुम्ही भारतीय सेनेमार्फत कधी कुस्ती क्षेत्रामध्ये कोणकोणत्या स्तरावर असं खेळलं का? खेळलो आहे की मी कुस्तीच्या आपलं पहिल्यांदा तर मी अंडर-23 खेळलो. परत मी जे आर्मीच्या कॉम्पिटिशन असतात म्हणजे 3 आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स ह्यांच्या तीनमध्ये फाईट लागते. ह्यातनं जी वर येईन ज्यांचे पॉईंट जास्त होतील त्यांना ट्रॉफी भेटते. त्यात मी त्यांना सिल्वर मेडल दिलेलं आहे. छान, चांगली, म्हणजे तिथं पण चांगली कामगिरी आहे. मला एकंदरीत सांगा, भारतीय सेनेची वर्दी शरीरावर घालण्यासाठी लोक बरंच कष्ट करत असतात, प्रॅक्टिस करत असतात. सेनेमध्ये भरती होण्यासाठी प्रत्येकजण धडपड करत असते. एकंदरीत ते सेनेची वर्दी आपल्या शरीरामध्ये अंगावर बघितल्यानंतर एक काय भावना काय वाटते? ते फिलिंग्स काय वेगळ्याच येतात. असं नाही आता थोडीच असं आहे की असं कुठला पैसे देऊन ते येणार आहे ती वर्दी, असं नाही. त्याला कष्टच करावं लागते तेव्हा ती वर्दी अंगावर भेटते.
आणि ती काय असं आपलं पुढारी झाला, मला माझ्या पोराला हे दे, माझ्या पोराला ते तसं नाही. कारण की आर्मीत भरती व्हायसाठी कष्ट केलं तर आर्मीची भरती अंगावर दिसते, नाही तर दिसत नाही. बरोबर आहे. एकंदरीत सांगा, आता हे बरेच या ठिकाणी मुलं आहेत तालमीमध्ये, काही लोक प्रॅक्टिस करत असतात, पण कसं आहे, पैलवान हे क्षेत्र तर आहेच, त्या व्यतिरिक्त रोजीरोटी जे की आयुष्याची रोजीरोटी महत्त्वाची आहे. पैलवानांचे काय, प्रत्येक पैलवान हे सदन घरातला नसतो, काहींची शेतकरी आईवडील आहेत, गरीब घरची परिस्थिती असते. एकंदरीत पैलवान क्षेत्रामध्ये यातनं करिअरसाठी उपयोग कशा पद्धतीने केला जातो? ह्यात करिअर असं नाही की सगळेच पहलवानकीसाठी पोरं आलेली मोठ्या मोठ्या घरातले असतात. आमच्या तालमीत तरी सगळे सर्वसामान्य आहेत. कारण की कुणाचं असं घरचं चांगलं नाही, सगळ्यांचे घरची शेती करतात, कुणाच्या घरचे मजुरीला जातात. पण आईवडिलांची एक इच्छा असते की माझा पहलवान एक मोठा पहलवान व्हावा, माझा मुलगा एक मोठा पहलवान व्हावा, म्हणून ते पाठवतात. पण मग इथं आल्यानंतर पण प्रामाणिकपणे मुलांना सुद्धा कष्ट केलं पाहिजे. कारण की आईवडिलांनी किती कष्टातून पैसे दिलेले आहेत खायला, ते ठेवून आपण केलं पाहिजे. आणि इथं एवढंच नाही की आपण फक्त तालीम केली आणि 4 कुस्त्या केला, इकडं तिकडं पैसा आलं, ते असं बी नाही. की आपल्याला तालीम करून कुठंतरी जॉब बी भेटली पाहिजे, तर पुढचं आपलं आयुष्य चांगलं जातं. काही जणांचं असं प्रश्न होते की मॅटवरचे जे कुस्ती स्पर्धा असतात त्यामध्ये आपल्याविषयी ते जाणू इच्छितात, किंवा कोणकोणत्या लेवलला आपण खेळलेलं आहे, भविष्यातील असं काही स्पर्धा वगैरे आहेत का त्यामध्ये? आपण मी तसं स्पर्धा बाहेरच्या तर ओपन स्पर्धा खूप खेळलो आहे. कारण की महान भारत केसरीला खेळलो, परत माझं थोडंसं मी सिनियर नॅशनलला गोल्ड दिल्यानंतर माझी इंटरनॅशनलला निवड झाली, तिथं थोडंसं मला इंजुरी झाली म्हणून गेलो नाही. परत मी थोडा दिवस रेस्ट घेऊन परत अंडर-20ला खेळलो. परत तिथं मला थोडासा प्रॉब्लेम झाला, परत तिथं बी मी गेलो नाही, माझं 2 टूर मिस झाल्या. आणि परत मी बाकीच्या काय मी आपलं महाराष्ट्राला मेडल दिलेलं आहे, महाराष्ट्र चॅम्पियन आहे एकदा. मग सगळीकडे खेळत असतो मॅटवरला. बरं, हां, ते विषय निघाला म्हणून सांगतोय. मला सांगा, एकंदरीत आपल्याला असे काय पुरस्कार, पदके, परत मेडल असे काय काय मिळाले ते पण सांगितलं तर बरं होईल. आता एवढं काय सांगू शकत नाही, कारण की माझ्या बी लक्षात नाही की किती पुरस्कार मिळालेत, किती काय मिळाले काय. एवढं फक्त महान भारत केसरी ही सगळ्यात मोठा पुरस्कार आहे, म्हणून ते फक्त माझ्या गाडीवर सुद्धा नाव द्यायचं आहे. एकंदरीत भरपूर पुरस्कार आहेत, कुठं कुठं लक्ष देणार. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की अनेक असे त्यांचे पदकं मिळाले आहेत, मान सन्मान मिळालेला आहे, गदा मिळालेला आहे, बक्षीस मिळालेलं आहे. एकंदरीत त्यांच्या कुस्ती जीवनाविषयी बरंच काही जाणून घेण्यासारखं आहे. बरेचसे प्रश्न आपण विचारलेले आहेत, त्यामध्ये सगळ्या गोष्टीचा मला वाटते समावेश झाला असेल. आणि बरेच मी एक पोस्ट टाकली होती कम्युनिटी टॅबवर यूट्यूबवर की पैलवानशी भेट होणार आहे, सिकंदर भाऊशी भेट होणार आहे, मुलाखत घेणार आहोत, तर तुमचं काही प्रश्न असेल तर नक्की विचारा. तर अनेक असे प्रश्न आले, त्याबद्दल आपण काही मोजकेच प्रश्न घेणार आहोत काय, कारण की काहींचे रिपीट झालेले आहे, ते मला वाटते त्या मुलाखती संदर्भात आपण घेतलेले आहेत. पण जेवढं शक्य होईल आणि काही प्रश्न राहिले असेल तर ते पण नक्कीच विचारण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे की सूरज यांचा, की सिकंदर शेख आणि प्रीतपाल यांच्यामध्ये झालेल्या कुस्तीबद्दल विचारा. तेव्हा एका कुस्ती दरम्यान सिकंदरला जबर दुखापत करण्याचा प्रयत्न केला, परंतु सिकंदर शेख हा महाराष्ट्रातील मातीत जन्माला आला. कदाचित प्रीतपाल विसरला असेल की सिकंदर शेख हे अतिशय संयमाने तो खेळाडू वृत्तीने आणि खेळलेला आहे आणि त्यांनी महाराष्ट्राचं मन जिंकलेलं आहे असं विचारलेलं आहे. तर मला सिकंदर भाऊ सांगा, त्याबद्दल काय काय झालं होतं नेमकं? आमची प्रीतपाल बरोबर मी जेव्हा पंजाबमध्ये होतो मागं 3 महिने, तेव्हा माझी प्रीतपाल संघ 5 कुस्ती झाली. आणि पहिल्या कुस्तीतच त्यानं माझ्या संघ भांडणं केली की मी त्याचा हात काढला. ती काय एक डाव आहे, मी काय असं काय मुद्दा म्हणून काढला नाही की असं काय आपण त्याला लागावं म्हणून काढलेलं नाही. आता ते पूर्ण पब्लिकला माहीत आहे, आपल्या महाराष्ट्रात माहीत आहे, पंजाबमध्ये माहीत आहे की ती मी एक डाव केलेला. कारण की मी ते डाव करून हादी इराणीला पाडलेला आहे. आपल्या महाराष्ट्रात ती कुस्ती झाली, त्याच डावावर मी हादी इराणीने पाडली आणि तेच डाव मी प्रीतपालला केला. मग पहिल्यांदा त्यानं मला माझा हात तू असं केला तसं केला म्हणून माझ्या संग भांडणं काढली. मग तिथं जाऊ दे म्हणून मी बी असं गपचूप बसलो, गेलो मी निघून, बाबा ठीक आहे म्हणलं. मी गेलो. परत 4 ते 5 दिवसानं माझी कुस्ती होती.
परत ना अजून त्यानं भांडणं काढली माझ्या संग. एक 5 मिनटं खेळला असेल माझ्या, 5 मिनटं खेळ, ती जास्त काय खेळत नाही माझ्या संग. त्याला माहित आहे की पराभव होणार आहे. जास्त खेळतच नाही तो. 5 ते 6 मिनटं माझ्या संग खेळतो. परत ना कुठं तर लागलं काय केलं असं तसं करून भांडणं काढतो माझ्या संग तो. बरं ठीक आहे बाबा, मी ठीक आहे म्हणलं, असू दे म्हणलं. अजून बी त्याला तिथं गपचूप बसलो. परत तिसऱ्यांदा कुस्तीत त्यानं मला दुखापत केली. तिसऱ्यांदा चौथ्यांदा दुखापत केली. ते तिसऱ्यांदा काय झालं होतं, त्याच्या हाताला लागलं होतं आणि मला बहुतेक वाटते सिरियसली लागलेलंच होतं पहिल्यांदाच. आणि माझ्याकडून चुकून त्याचा हात पाठीवर आला. पाठीवर आल्यानंतरनं ते सोड म्हणला, ते बाहेर गेला निघून. मला काही बोलला नाही काय नाही. परत बाहेर गेल्यानंतर ना माझ्या संग भांडणं काढली त्यानं. मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर माझी गाडी अडवली, असं तसं थोडीशी भांडणं काढली त्यानं. मग माझ्या संग कमलजीत धुमचडी म्हणून एक तिथला चांगला प्लेयर आहे. म्हणजे तो पहिल्यापासून मोठा पैलवान होता. आता तो बाचकील आहे त्यानं. म्हणजे याचा असंच हलक्या फुलक्या कुस्त्या करतोय तो. पहिल्यांदा तो खूप मोठा पैलवान होता. मग तो माझ्या संग होता. तेव्हा मग त्यानं जाऊ दे म्हणून त्याला पाठवलं. मग मला पण तालमीत घेऊन आला. मी त्या कमलजीत पशीच मी तालमीत असतो. मग चौथ्या कुस्तीला त्यानं मला दुखापत केली. मी त्याला तिसऱ्या कुस्तीत मी त्याला सोडलेलं, पण त्यानं मला सोडलेलं नाही. त्यानं माझ्या छातीत डोक्यांना मारलं. माझ्या छातीतली बरगडी ती हाडं ती फ्रॅक्चर झालं. परत तिथून मी 3 दिवस रेस्ट घेतली. गोळ्या औषध चांगल्या पद्धतीच्या घेतल्या. बेल्ट लावून मी लवकर बरा झालो. 4-5 कुस्त्या मी कॅन्सल केल्या तिथल्या. आणि तिथं लवकरात लय झालं. मी 5 ते 6 दिवस मी ह्याच्यात कवर केलं. परत ना त्याच्यासंग दुसरी कुस्ती 5वी कुस्ती माझ्या संग लागली. त्याच्यात मी पराभूत केला त्याला, पण तो मानायला तयारच नाही की मी पराभूत झालो. ठीक आहे म्हणलं, नाही झालं तर नाही झालं. पंच कमिटीने मी कुस्ती तिथं बराबरी सोडवली. मग आता 1-2 दिवसापूर्वी मी तिकडं पंजाबला गेलतो. 2 दिवसापूर्वी त्याला मी बॅक थ्रो टाकून पराभूत केलेला. मग तो पहिल्यांदा मानतच नव्हता की बॅक थ्रोमध्ये मी पडलेलोच नाही. तिनं व्हिडिओ शूटिंग ही बघितल्यानंतर मग गेला बाहेर निघून गपचूप. हे कुठेतरी चुकीचं वाटते की बाबा एखाद्या पैलवान हे प्रत्येकजण खेळण्यासाठी, आणि हे पैलवान क्षेत्र काय एकमेकांचे शत्रू नाहीत. शेवटी ते पण खेळायला येतो, आपण पण खेळायला, हार जीत होत असते. पण एक कुठेतरी ईर्ष्या करून, मनामध्ये तिरस्कार धरून एखाद्या पैलवानला दुखापत करणं हे अगदी चुकीचं आहे. आणि शेवटी जे कष्टाचं फळ मिळत असते त्याच पद्धतीने सिकंदर शेख यांनी परत त्यांच्यावर परवाच विजय मिळवलेला आहे. त्याबद्दल प्रथम यांचं धन्यवाद, कौतुक आहे. तर अशा पद्धतीनं हे त्यांचा अनुभव आहे. गंगावेश तालमीचे वस्ताद विश्वासदादा हरगुले हे चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मुलांकडनं सराव करून घेत असतात. आणि जेवढे काय पैलवान झालेले आहेत, कारण गंगावेश तालमीचा खूप मोठा इतिहास आहे. आपल्याला लिस्ट जर काढा गेली ना, आपल्याला पण माहीत नाही एवढे महान असे मल्ल या ठिकाणी घडलेले आहेत. त्याच पद्धतीने आत्ताचे सिकंदर शेख आहेत, माऊली जमदाडे आहेत, प्रकाश बनकर आहेत, दत्ताभाऊ आहेत. अशा अनेक असे पैलवान या ठिकाणी आहेत जे की आज भारतामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडनं यश मिळत आहे ना, आशा आहे आपल्याला. तर आपण त्यांच्याकडनं त्यांच्या गुरुविषयी जाणून घेऊया, म्हणजे वस्तादविषयी. पैलवान मला सांगा, विश्वासदादाविषयी थोडंफार सांगा की ते तुमच्याकडनं कशा पद्धतीनं सराव करून घेत असतात. त्यांना तुमच्याकडनं आशा आणि अपेक्षा काय आहेत? मला सगळ्यात जास्त मी आदर कुणाचा करत असेल तर फक्त आमची स्वतःला. कारण की सकाळी कोण बी असो, एवढं घरबार परिवार सोडून 4 वाजता इथं तालमीत येणं हे सोपं नाही आहे ना. आजच नाही, 25 वर्ष झाले ते करतात. आज मी आहे म्हणूनच करत नाहीत. फक्त पहिले जे होते म्हणा, माऊली म्हणा, नितीन खुर्द, असलमदाई, सगळे पहिल्यापासून. आता कमीत कमी 24-25 वर्ष मला बहुतेक, असं मला बी एवढं काय माहीत नाही, पण 24 ते 25 वर्ष कंप्लीट झाले असतील. की 3 वाजता उठणे, परत तिथनं आवरून सगळं फ्रेश होऊन सगळं परतनं तालमीत 4 वाजता करेक्ट इथं येणे. 4-4:30 वाजतापासून आमची 4:30 वाजल्यापासून आमची प्रॅक्टिस घेणे. हे अजूनपर्यंत मला वाटतं की कोणी केलेलं नाही आहे. पावसाळा आणि हिवाळा, उन्हाळा, काय पावसाळा, उन्हाळा, हिवाळा, कुठलाही ऋतू असू दे. आणि सगळ्यात जास्त म्हणजे त्यांनी पैलवान आपल्यात
भारतामध्ये सगळ्यात जास्त पहिलवान कुठल्या तालमीला घडवले असते तर गंगास तालमीला. आणि त्यात सगळ्यात जास्त म्हणजे विश्वादादा जेव्हापासून इथं आले तेव्हापासून चांगले पहिलवान घडले. पहिले होते दिनानाथ अण्णा होते, परतनं आपले मोळे उस्ताद होते, नामदेव मोळे उस्ताद होते, परतनं असे बरेच होते इथं. बिराज मामा बी आपल्या तालमीतले होते इथंच. आणि ह्यांच्या नंतरनं विश्वादादा आले. मला पैलवान सांगा, मी बऱ्याचशा पैलवानांना भेटतोय, कारण नंतर कळते की हे खूप मोठ्या लेवलचे पैलवान आहेत. आता तुम्ही असो, माऊली जमदाडे असो, बरेचसे पैलवान असो. मला असं वाटत नाही की आता बाहेरचे कसं थोडं सेलिब्रिटी केल्यासारखे वाटतात, पण या ठिकाणचे पैलवान एकदम साधे वाटतात. हे म्हणजे काय आहे, म्हणजे कसं काय एवढं हे साधं सिंपलपणा? हे आमच्या सिंपलपणा आहे ते फक्त आमच्या वस्तादांमुळं, कारण की आमच्या वस्तादच सिंपल आहेत ना. आमच्या वस्तादच सिंपल आहेत. कुठल्याही गोष्टीत आजबद्दल पुढं केलं नाही की मी हे आहे, मी ते आहे. कुठल्याही मैदानाला गेले तर मागं सगळ्यात शेवटला कडाला बसणार, सगळ्यात शेवटनं कुस्ती बघणार. बाबा मी माझा सत्कार नको ना, माझं काही नको, मी आलो आहे म्हणून पुकारू सुद्धा नका. म्हणून ही मोठेपणा कधी केला नाही. म्हणून आपल्या तालमीतल्या पोरांनी कधीच मोठेपणा दावलेला नाही. बाहेर जाऊन कोणासंग भांडणं केलेलं नाहीत, कोणासंग काही कोणासंग केलं नाही, कुठलं गुरमीत बोलणं नाही. मीच नवसाडा आपल्यातले सगळे माऊली म्हणा, प्रकाश बनकर असन, आता तनळे असन, सगळेच सतपाल नागटिळक म्हणून पोरगा आहे, ती सगळी विश्वादादांच्या हाताखाली घडलेली आहे. त्यांनी विश्वादादांसारखा त्यांना सभा आवडतो, कारण की आमच्या वस्तात खूप सिंपल आहे. त्या सिंपलपणातच इतके मोठे पैलवान त्यांनी घडवलेत पहिले. आज आपल्या तालमीतला एक 5 ते 6 पैलवान आहेत आपल्या तालमीत ओपनला खेळणारे सध्याला तरी. 5-6 मी असो, प्रकाश बनकर असो, दत्ता असो, माऊली असो, किंवा बहिरू माने असो, सतपाल नागटिळक म्हणा, ही आम्ही सगळीजण ओपनला खेळणारी. कोण मॅटवर नाही, कोण मातीत नाही, सगळे एकत्र खेळणार. खरोखरच आपण यांनी म्हटल्याप्रमाणे एक संस्कार म्हणायचे की वस्तादांचे जे संस्कार आहेत यांच्यावर, कारण एवढे मोठे हे पैलवान आहेत ना, आपल्यासोबत आहेत, आपले सर्वसामान्य आहेत म्हणून आपल्याला कदाचित वाटत नसेल, पण समर्थक एवढे आहेत की देशामध्ये सिकंदर शेख म्हटल्यानंतर यांच्या फोटोला सुद्धा व्ह्यूज येतात, लाईक येतात, व्हिडिओजला पण व्ह्यूज येतात. म्हणजे यांचं सांगण्याचं तात्पर्य की एवढं नाव लौकिक आहे तरी पण हे साधी राहणीमान आणि उच्च विचारसरणी ह्या पद्धतीने ते वागत असतात, कारण की हे आहे वस्तादांचं संस्कार. तर एकंदरीत मला सांगा सिकंदर भाऊ, की तुम्ही महाराष्ट्रात किंवा बाहेर जाता, पंजाब हरियाणा वगैरे, त्यावेळेस बरेचसे लोक असतात की तुमचे चाहते असतात. त्यावेळेस त्यांना वाटते की तुमच्यासोबत एखादी सेल्फी काढावं, हातात हात द्यावं, बोलावं, एकंदरीत त्यांचं प्रेम तुमच्यावर असतंय. तर हे सगळं एकंदरीत प्रेम बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटते, फिलिंग काय येतात? आज मला तालमीत बसल्यानंतर मला वाटत नाही मी एवढा मोठा आहे किंवा मी एवढा सेलिब्रिटी आहे किंवा असं. मला माझे चाहते एवढे आहेत. पण मी जेव्हा बाहेर निघतो, कोल्हापुरात जरी निघलो मी, आज मी ज्यांना ओळखत नाही ते सुद्धा माझ्या हातात येऊन देतात काय मला ओळखलं का म्हणून. आता मी कधी बघितलंच नाही, त्याच्यामुळे मी काय त्यांना फक्त माझा एवढाच प्रश्न असतो, मी कधी तुम्हाला बघितलेलं नाही. ठीक आहे, मी ते फक्त मला एवढं सांगतात की मी तुमच्या कुस्त्या बघतो, व्हिडिओज बघतो, असं मी यूट्यूबवर सगळं तुमचं मी ते सगळं काढून दाखवायला चालू होतात मोबाईलमध्ये. तुमचं एवढं मी बघून ठेवलेलं आहे, सेव्ह करून ठेवले मोबाईलमध्ये. काय आता मी एक परवा दिवशी पंजाबमध्येच मी कुस्त्याला गेलो. तिथे माझ्यापाशी एक लेडीज आलती, छोटा मुलगा घेऊन आलती लेडीज. मग त्या लेडीजची खूप इच्छा होती की माझ्यासंग फोटो काढायचा होता त्यांना, आणि त्यांचा मिस्टर पण आले त्यांच्या संग, पण त्यांची हिंमत होत नव्हती की ती माझ्याबद्दल यावं, माझ्यासंग बोलावं, सेल्फी कशी काढावी. मी फक्त त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना हिंदीत बोललो. मी आता मराठी सांगतो, त्यांचा फक्त काय बोललो ते अर्थ सांगतो तुम्हाला. काय झालं ताई म्हणलं, मी हिंदीत बोललो होतो तिथं, पण इथं मराठी सांगतो. मी म्हणलं काय झालं ताई म्हणलं, तर ते म्हणली काय नाही म्हणली, आपके साथ फोटो निकालना है म्हणली. मला आज इतना कोई बड़ी बात नाही, फोटो निकालना है. तर त्या लेडीजनं काय केलं असन, ते मला वाटतं 3 ते 4 महिन्याचा मुलगा असन, तो खूप छोटा होता, 3 ते 4 महिन्याचा असन.
त्या मुलाला माझं फोटो मोबाईलमध्ये फोटो माझा होता, ते मोबाईलमधनं फोटो काढून फ्रेम करून माझं स्वतः एक फोटो फ्रेम करून जेव्हा आता कुठलाही मुलगा जन्माला आला तर त्याच्या आईचं तोंड बघतं किंवा वडिलांचं तोंड बघतं, आजी सगळी त्याला पहिल्यांदा कोणतं बघतं. मग त्यांच्या आईनं काय त्याला ते घरच्यांना सांगितलं होतं की ती फ्रेम केलेली ती आणा, मला मुलगा झाल्यानंतर ना ते फक्त ती फ्रेम त्याला त्या तोंडासमोर दाखवा, की त्याच्या आईची इच्छा आहे की त्याचा मुलगा माझ्यासारखा परावा. त्याच्या आईनं स्वतः म्हणलेले की दुसरी कुणी त्या बघू नका, फक्त ते फोटो त्याला दाखवा. म्हणजे एकंदरीत एवढं प्रेम पैलवानला मिळते, या परिणामी तुम्हाला मिळते, हे एकंदरीत बघून कसं वाटतं? म्हणजे मला भारी वाटते. मला ते इतकं आश्चर्य वाटलं की त्यांनी मला ते फोटो धावताना जन्मला होता का, त्यांनी माझा तेव्हा फोटो धावताना व्हिडिओ काढलेला होता, तो मला दाखवला त्यांनी. मला एवढं आश्चर्य वाटलं की एवढं सुद्धा प्रेम करू शकतात माझ्यावर, की माझ्यासारखं पैलवान बनण्यासाठी त्यांनी एवढं इथवर जाऊ शकतात. खरोखर. आणि हेच पैलवानसाठी एवढं कसं आहे, जे पैशातनं पारितोषिकनं जे प्रेम मिळत नाही, आनंद मिळत नाही, ते अशा गोष्टीतनं नक्कीच पैलवानसाठी एक ऊर्जा असते आणि 10 पटीनं कार्य करण्यासाठी हे नक्कीच प्रेरणादायक असते. मला पैलवान सांगा, आता महाराष्ट्र केसरी वगैरे यांच्याबद्दल आपली काय तयारी आहे का? आता सध्याला तर कसं आहे, 2020-21 ह्या दोन्ही वर्षाचं अधिवेशन झालेलं नाही आहे. आता येणारं अधिवेशन 2022चं, त्यात मला काही करून महाराष्ट्र केसरी गदा घ्यावंच लागणार आहे. कारण की आमच्या वडिलांचे म्हणा, चंद्रकांत काळे वस्ताद, आणि सगळ्यात मोठी आशा लावून बसले आहेत आमचे वस्ताद ईश्वरदादा हरगुले. तसे म्हणाला तरी तर खूप सारे आहेत महाराष्ट्र केसरीची गदा आणायला. तसं काही नाही की मीच आणणार, मीच आणेल, पण माझी इच्छा आहे की मी स्वतः की ईश्वरदादांच्या खांद्यावर मी जिंकलेली गदा त्यांनी घडवला आहे मला. त्यांनी घडवल्याबद्दल मी त्यांना महाराष्ट्र केसरी गदा त्यांच्या खांद्यावर मी स्वतः वैयक्तिक द्यावी अशी, आणि मी करून दाखवेन. महाराष्ट्र केसरी गदा 2022ची मी करून दाखवेन. कारण की हे आशा खूप दिवसापासून म्हणण्यापासून खूप वर्षापासून हे आशा लावून बसले आहेत. फक्त महाराष्ट्र केसरी गदा त्यांना पाहिजे. नाही, बरोबर आहे. ज्या पद्धतीने विश्वासदादांची आशा आहे तशी आमची पण इच्छा आहे. आणि तुम्हाला सांगा, गंगावेश तालीम आणि परिणामी कोल्हापूरमध्ये सिकंदर शेख आणि माऊली जमदाडेबद्दल यांच्याबद्दल लय अपार प्रेम आहे लोकांच्या, आणि लोकांची लय आशा अपेक्षा आहेत. आम्हालाही वाटते की बाबा सिकंदर शेख आणि माऊली जमदाडेने खरंच महाराष्ट्र केसरी याच्यामधनं त्यांनी यश संपादन करावं आणि आपल्या कोल्हापूरचं नाव जे आहे भारतामध्ये करावं. एकंदरीत सांगा मला की बऱ्याच आता कोरोना, लॉकडाऊन वगैरे ह्यामध्ये पैलवानचं खूप नुकसान झालेलं आहे. सराव नाही, लॉकडाऊनमुळे बरेचसे तालमी बंद होते, पैलवानांच्या राहण्याची सुविधा झाली नव्हती, परत त्यांच्या खुराकाचा प्रश्न असो, आर्थिक प्रश्न असो. तर एकंदरीत तुमचा ह्यात काय परिणाम झाला का? 2 वर्षे कसं काढलं त्यामध्ये? 2 वर्ष असं का माझ्यावर परिणाम जास्त काय झाला नाही, पण फक्त प्रॅक्टिस म्हणा. आता सगळी आम्ही तालमीतच असो, मी पूर्ण कोरोनाच्या काळात मी पूर्ण तालमीतच होतो. म्हणजे गंगावेश तालमीतच होता तुम्ही? मी काय घरी गेलो नाही किंवा कुठं दुसरीकडे गेलो होतो. फक्त 2-3 महिन्यासाठी सेंटरला गेलो, थोडंसं माझं काम बाकी होतं, त्याच्यामुळं जाऊन परत रिटर्न आलो माघारी. आणि असं जास्त माझ्याबद्दल तर काय असं जास्त काय कोरोनानं काय नाही. फक्त जे माझा फॉर्म स्टार्टिंगला आला, स्टार्टिंगला आला तेव्हा कोरोना आला. जे फॉर्मचे दिवस होते पहिले स्टार्टिंगचे, त्यात कोरोना आला. आणि जास्त करून पैलवानांच्या गरीब परिस्थितीवर लई मार खाल्ला. कारण की कोरोनामुळं काही पैलवानांनी पास केलं, काहींनी आपलं पैलवानकी सोडून दिली, काहींनी लग्न केलं, असं बरेच पैलवानांचं वाटोळं झालं. काहींनी शेवटचं सीझन मारून आपलं पास करायचं ठरवलं होतं, त्यांचं बी सगळं झालं. असे काही आता खुदकुरू म्हणजे खालनं जी पैलवानं जी येणार आहेत, वरचे तर काही थोडेफारच टिकलेले आहेत, पण जी खालनं येणार आहेत ते आता राहिलेले आहेत फक्त. बरं पैलवान, मला एक सांगा की बऱ्याच जणांचं एक मनामध्ये शंका असते की लग्न झालं की पैलवानकी संपते. पण असं काय आहे का बाबा? तसं काय नाही की लग्न झाल्यानंतर पण असे काही पैलवान आहेत का या तालमीमध्ये की लग्न होऊन सुद्धा जे की तालमीचा सराव करतात आणि पैलवान जीवनचे जे आहे ते अंगीकारतात? असं काय नाही की पैलवान लग्न झाल्यावर संपतो, पण आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे की लग्न झाल्यावर पैलवान संपतो. आज
महाराष्ट्रात आपल्या तालमीत नाही तर सगळ्याच तालमीत आपल्या महाराष्ट्रातल्या लग्न झालेलं एकही पेलवान नाही आहे. आणि तसं म्हणलं तर असं सगळ्यांना प्रश्न असेल की लग्न झाल्यानंतर पेलवान संपतो. योगेश्वर दत्त लग्न झाल्यानंतर ऑलिम्पिकचं मेडल आणतं. किंवा पंजाबमध्ये जसा पट्टी टॉपला खेळतो लग्न झाल्यानंतर. आज कृष्णकुमार असेल, मौसम खत्री असेल, सगळे टॉपचे प्लेयर आहेत तिकडं. सगळ्यांचे लग्न झालेले आहेत. असं काय नाही की लग्न झाल्यानंतर पेलवान संपतो. अगदी चांगला प्रश्न आहे. त्यातनं तुम्हाला बरेच शंका जे होती ते लक्षात आलं असेल की असं काय नाही की बाबा लग्न झाल्यानंतर पलवानकी सपते असं नाही. जर तुमची जिद्द चिकाटी असेल तर त्यावर पण आपण मात करू शकतो आणि त्यातनं मार्ग काढू शकतो. पलवान मला सांगा आता 2022चं लक्ष्य आणि ध्येय आपलं काय आहे? माझं 2022चं फक्त एकच लक्ष आहे, महाराष्ट्र केसरी. मी फक्त ह्याच इच्छेवर बसलो की महाराष्ट्र केसरी स्पर्धा कधी होती आणि कधी येते. फक्त माझं 2022चं एवढंच लक्ष आहे, महाराष्ट्र केसरी, दुसरं काही नाही. आमच्या तालमीतला एक छोटा मल्ला आहे श्लोक राहुल जांभूळकर. त्याची खूप इच्छा आहे. मगापासून मला म्हणतोय बोलायचं आहे मला काही कुस्तीबद्दल, त्याचं नाव बिव सांगायचं आहे मला. म्हणजे ते बी माझ्या संग यावं त्याची अशी इच्छा आहे. मग ते आता ते थोडंफार बोलणार आहे, जास्त काय नाही, ते नाव बिव सांगल. मग त्याला विचारा आपण. बाळ बोल मला पलवानविषयी आणि तालमीविषयी किंवा दादाविषयी काय बोल, काय वाटतं? तुझं नाव सांग आधी. माझं नाव श्लोक राहुल जांभूळकर आहे. कुठनं आलास बाळ तू? गाव हिंदवडी, पुणे. म्हणजे त्या ह्याचं भाऊ आहेस ना तू? जांभूळ. बरं, तुला काय कुठला पेलवान होऊ असं वाटतंय? तुमच्यासारखा. माझ्यासारखा? हां सिकंदर भाऊ सारखा पलवान वाटतं. हां. काय बघितलास तू त्यांच्यामध्ये? ताकद. आणि कोणत्या म्हणजे स्पर्धा वगैरे? स्पर्धा वगैरे नाही बघितली. कुस्ती बिस्ती कुठली बघितली म्हणजे? तालमीत वगैरे कशी कुस्ती? आखाड्यात कुठं? हां ते बघून तुला वाटतं सिकंदर भाऊ सारखं आहे? हां. बरं. तुझं गाव कुठलं म्हणला? हिंदवडी. हिंजवडी. अच्छा. आणि काय शाळेला बोलणार? कितवीला आहे? हां शाळेला 5वीला आहे. 5वीला. बरं, ठीक. तर मित्रांनो, एकंदरीत तुमची फार अशी मागणी होती आणि तुम्ही लई दिवसापासून वाट बघत होता की सिकंदर भाऊची मुलाखत कधी घेणार. सब्र का फल मिठा होत आहे म्हणल्याप्रमाणे आज भाऊ निवांत आहेत, त्यामुळे विस्तीर्ण अशी आपण मुलाखत घेतलेली आहे. नक्कीच तुम्हाला यांच्याबद्दल बरंचसं काही या व्हिडिओच्या माध्यमातलं समजलं असेल. भाऊंना प्रॅक्टिस करायची आहे, त्यामुळे आपण जास्त काही वेळ घेणार नाही. दादा, आपण बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल खरोखर मनापासून आपल्या चॅनलकडनं आभारी आहोत. तर मित्रांनो, लवकरच भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. सिकंदर भाऊची मुलाखत कशी वाटली हे नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराज.